तर तुम्ही किती वर्षापासून वापरताय विनसॉइल? 4 वर्ष झाले. 4 वर्ष झाले. आणि तुम्ही कोणकोणती पिकाला तुम्ही विनसॉइल वापरले आतापर्यंत? टोमॅटो, कांदा आणि ऊस. मी तेल टाकलेला रासायनिक खत आणि पाणी धरून ठेवून पाण्याची उपलब्धता कमी पडून देत नाही पिकाला. पिकाची वाढ पूर्णपणे होते, त्याला ग्रोथ चांगली राहते, रोगाला कमी बळी पडतं. अशा बऱ्याच गोष्टी. आणि फळांची टोमॅटोची साईज वगैरे ज्यादा होते. बरोबर आहे. म्हणजे भुगीचं प्रमाण, भुगी म्हणजे लहान टोमॅटोचं प्रमाण कमी निघतं. कारण कालच आम्ही तोडलंय हे, तर साधारणतः 45 कॅरेट तोडलं, म्हणजे जवळपास 1 टन माल तोडला. तर त्यात फक्त 25 किलो लहान माल निघला. बतावा. जवळपास साधारणतः टोमॅटोचं बघितलं तर मिनिमम 30-32 टन एकरी 40 गुंठ्यामध्ये उत्पादन निघतं. पण अपेक्षित आहे आम्हाला ह्याचं 40-45 टन, म्हणजे 10 टनाने उत्पादन वाढेल एकरी उत्पादन अपेक्षित आहे. असं आता प्लॉट चालू झालेला 8 दिवस झालं. अच्छा. पण एकंदरीत फळाची साईज, वजन आणि एकसारखी फळं आहेत. म्हणजे जर बघितले तर त्यात लहान वगैरे फळं फार कमी निघतात. अच्छा. दरवर्षीचे प्रमाण असं राहतं की 10 कॅरेट मागे 1 कॅरेट लहान निघतं. पण ह्या वर्षी असं आहे 45 कॅरेट पैकी 44 कॅरेट मोठी आणि 1च कॅरेटची वाढ. आणि पाण्याची कमी पाण्यावर येणारं पीक, खत धरून ठेवणे, ह्या बऱ्याच गोष्टी त्याच्यातून निष्पन्न होतात एकंदरीत पिकात. आता सगळ्या पिकात बघितलं आम्ही 3 पिकात वापरले आजपर्यंत. कांद्याला 1 वापरले, 2-2.5 1 हेक्टरचा प्लॉट आहे. 1-1.5 महिन्यापूर्वी वापरलेला आहे. पण तो पाण्याला प्लॉट काय लवकर येत नाही. 15-20 दिवसानंतर जरी पाळी दिली तरी तो सुकत वगैरे नाही. बरोबर. यानी ओवरऑल आप पूरी तरह से संतुष्ट है? कितने महीने का हो गया है प्लॉट? 2.5 महिने का. साधारणतः हा प्लॉट 75 ते 80 दिवसाचा आहे. चालू झाले 4-5 दिवस झाले. 75 दिवसात चालू झाले, आज 80 दिवस आहे. जवळपास याची उंची आहे 6 फुटाच्या आसपास. बताओ. बिल्कुल आप ये देख रहे हैं, मेरे से भी ऊंचा प्लॉट है ये. बिल्कुल सही बोल रहे हैं आप. तळापासून त्याचा माल आहे. साईज बघितली तर आजपर्यंत सारखे आहे. बिल्कुल सही बोल रहे हैं. बहुत बढ़िया. काय होतंय विनसॉइल मुळे ह्या पानांची ग्रोथ वगैरे आहे ना फार मोठी होती. पिवळसरपणा प्लॉटला, व्हायरसला कमी बळी पडतोय प्लॉट.